आणि सांगितल्याप्रमाणे आपण गुढीपाडव्याला परीचं फेस रिव्हील करणार होतो. तर सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्याकडून आणि माझ्याकडून पण. तर आता परीचं फेस रिव्हील करणार होतो. तर फेस रिव्हील आपण फोटोशूट करून करणार आहे. सायलीचा भाऊ येणार आहे फोटोशूट करण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण तिला फ्रेश करणार आहे. आंघोळ वगैरे झालेली नाही तिची. पहिले आंघोळ घालायला तिला सायलीच्या मम्मीकडे नेणार आहे. आणि राहिला प्रश्न गुढीचा. गुढी आम्ही उभारत नाही कारण की आपलं खारी एक घर आहे. त्या घरात वहिनी आणि मोठा भाऊ असतो. मग त्यांच्याकडेच आपली गुढीपाडव्याची गुढी असते. मग आता हिला फ्रेश वगैरे तयार वगैरे करतो. त्या गुढीच्या पाया पडतो आणि मग हिचा फोटोशूट चालू करतो. तर सांगितल्याप्रमाणे हे आपलं घर इकडे आणि ही आपली गुढी उभारली इकडे. आणि मला सांगितलं पण नाही गाडी काढायला. ही अशी गुढी उभारली इकडे. तर आता परी आपली इकडे राहू दे चल. तर पारूच्या अंगाने कुठे गुढीला पाया वगैरे पाडायचं म्हणून आता हिला पहिले फ्रेश वगैरे करतो आणि मग येतो पाया पडायला. सायली पळत सुटले. भागो भागो. पोरगी तिकडं आणि एक पोरगी इकडं. कशी वास येते वास. मिंचू ए मिंचू. मम्मीचं चाललंय जेवण बनवायचं आणि पाणी पण गरम होत आहे. तर फ्रेंड झाला असा लफडा. झाला असा लफडा झाल्या ऐका ना हे लोकांचे असं झालं. असं यश माझा भाऊ तुम्हाला माहिती आहे तो चाललेला सोमनाथला. बिचाऱ्याची फ्लाईट वगैरे सगळं 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 झालं. बिचाऱ्याने 2000ची चप्पल आणली. किती हजाराचे कपडे आणले? 5000चे कपडे आणले. जायचंय म्हणून हे आणलं बॅग आणली नवीन. आणि झालं असं काल मेसेज आला तुमची फ्लाईट कॅन्सल झाली. बिचारा इकडे बॅग खोलून बघतोय काय 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 भरलंय. हे बघा हे सोनाला माझं असं बसलं. काय काय घेतलंय. नवरी नवऱ्याच्या घरी चाललेली. तू पण ती रील बनव. माझी डोली चालली ग दूर देशी नव्या गावा. डोली जायच्या आधीच खाली पडली. बिचाऱ्याने साबण भरला. सिंतॉल नाही डेटॉल डेटॉल. इथं ब्रश कर म्हणून 10 वेळा बोलावं लागतं आणि तिकडे जायला ब्रश नवीन वगैरे भरलाय. बिचाऱ्याने 2000ची चप्पल घेतली. त्याला वाटलं नव्हतं की ती 2000ची चप्पल त्याला इथंच घरात घालावी लागते. मिच्चू बघा मिच्चूला नुसतं बाहेर जायचं असतं. माझ्या बाबूला सारखं बाहेर जायचं. कसं वाटतंय. काय तुमचा फिलिंग सांगू शकता का. लवकरच करे परत फ्लाईट मिस करायला. लवकरच कमबॅक होणार. आणि तो परीला बोलला होता मी तुझं शूट करणार. परी म्हणली तू माझं शूट करणार बोललास तू जायचंच नाही. आज तुझी फ्लाईट कॅन्सल. आजपर्यंत शूट केल्यावरच मामा जाणार आहे. परीचं शूट कर बघ तुला 2-3 दिवसात कळेल की तुझा जाण्याचा फिक्स झालाय. कमबॅक होणार आणि मी यांना व्हिडिओ पाठवणार विमानात बसलेला आणि हे ब्लॉगला टाक. बिचाऱ्याने AI वर टाकून विमानात बसलेला फोटो पण एडिट करून घेतला की एवढे आनंद होते. महिनाभर झाले त्या फ्लाईटचा. आहे बघा बघा याचा मित्र. काय बोलायचं. परीची चालली आंघोळ मस्त पैकी. मी याला बनवते खिचडी. मस्तपैकी शूट करू आज आपण परीचा. त्याला खिचडी बनवून देते. वन साइड मध्ये एडिटिंग. मग आम्ही घरी जातो. मग हिचं शूट वगैरे करायचं कारण आज तुम्हाला माहिती आहे आज तुमच्या परीचा फेस रिव्हील होणार आहे. आणि मला DM करा कुठल्या शूट साठी. कार डिलिव्हरी. हा फोटो व्हिडिओ सिनेमॅटिक्स व्हिडिओ एडिट म्हणजे व्हिडिओग्राफर आहे. कार डिलिव्हरी हळदी लग्न सगळ्यासाठी मला हा सिनेमॅटिक व्हिडिओ फोटोग्राफर आहे. म्हणजे जर तुम्हाला लग्नामध्ये अर्जंटमध्ये जर कोणाला असं असेल की बाबा मला आज माझं लग्न झालं आणि लगेच तुम्हाला एखादी व्हिडिओ एडिट करून हवी जी टाकायला सिनेमॅटिकमध्ये हायलाईट्स म्हणून ठेवायला तर माझा भाऊ तो सगळं व्हिडिओ फोटोग्राफर आहे. तो म्हणजे व्हिडिओग्राफर आहे. लग्नाचे फोटो लग्नाचे हळदीचे बड्डेचे इवन पार्टीचे पॉलिटिशियन्स काय असतील त्याचे सगळे व्हिडिओ तो बनवतो. तर खूप छान आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी त्याची इन्स्टा ID आहे ना माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार ना. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आणि आज तो परीचं फोटोशूट करणार आहे तर मी तुम्हाला ते पण दाखवेन. किंवा मग त्याचे अजून 1-2 जर हवं आहे तर मी त्याला काय म्हणतात त्याचं जे फोटोशूट आहे आजचं
ते मी आज त्याच्या परीच्या आपल्या अकाउंट बरोबर कोलॅब करेन, तर तुम्ही त्याचं पण जाऊन अकाउंट चेक करा. आणि माझ्या भावाला तुमच्याकडनं काही ऑर्डर्स असतील तर नक्की द्या, कारण खूप छान काम आहे. तर बघा, तुम्हाला मी दाखवेल, आज DM टाका, डिस्क्रिप्शनमध्ये टाका. मग आम्हाला किती % भेटतील कसा ते बघा. त्याला असा फोटो काढायचा होता की बिचाऱ्याला वाटलं नव्हतं की तो घरातच निघेल. मी काढतो. तर फ्रेंड्स, आता जेवण वगैरे सगळं करून आलोय आपण इकडे. परीच्या तिकडे झोपायचं चालू आहे, म्हणून शूट अजून तयारीला पण नाही लागलो. तर आता वाजले 3, तर जरा वेळाने आपण तिची झोप झाल्यावर आपण शूट करायला घेऊ. तुम्हाला ह्या शूटचे व्हिडिओज नाहीतर हे इंस्टाग्रामवर भेटेलच, म्हणजे जे सॉंग्स वगैरे टाकून जे आपण हे बनवणार आहे, शॉर्ट्स बनवणार आहे, ते इंस्टाग्रामवर भेटेल. आणि थोड्या वेळाने म्हणजे ते पुढच्या दिवशी आपल्याला ह्याच्यावर पण बघायला भेटेल, यूट्यूबवर. कारण की कसं आहे, लॉंग व्हिडिओमध्ये मी सॉन्ग टाकू नाही शकत, कॉपीराईट येतात. शॉर्ट्समध्ये मी टाकू शकतो आणि इंस्टाग्राम तर कॉपीराईट फ्री असतं, तिथे काय कॉपीराईट येत नाही, म्हणून मग तिकडे इंस्टाग्रामवर टाकेल. तर आता बघू तिचं कसं होतं आहे, आवरून घेऊ पटकन. तर फ्रेंड्स, आता थोड्याच वेळात आपल्या परीचं फेस रिव्हील होणार आहे. सिनेमॅटिक शूट्स ते करणार आहे आम्ही. तर परीसाठी काहीच कोणी जास्त काय केलं नव्हतं आम्ही, तर त्यासाठी आम्ही छान असं गिफ्ट घेतलंय दोघांनी मिळून, बघू शकता. आणि तिकडे यश, त्याने बरोबर आजच परीक्षा शूटसाठी 17 घेतला, iPhone 17. तर आज आपल्या परीचं शूट होणार आहे नवीन मामाच्या नवीन मोबाईलमध्ये. तिकडे मम्मी पप्पा परीची तयारी करतात, तर आता लगेच शूटला लागू आपण. नमस्कार. तर परीचा शूट झालेला आहे करून. परीने शूट काय करून दिलेलं नाहीये नीट, तिला वेगळंच चालू आहे काहीतरी. देवीची वडले आणि परी आपल्याला रिव्हील झालेली आहे. कॅमेरा आमचा आवडीचा आहे, तिच्यासमोर कॅमेरा नेला की ही बरोबर लक्ष देऊन बसते. पण तिला भूक लागल्यामुळे तिने काय शूट नीट करून दिलेलं नाहीये. तर आपण खूप ट्राय केलेलं आहे एकदम बेस्ट व्हिडिओ करायची. आता सगळं काम एडिटवर असेल, एकदम एडिट पॉवरवाली करून टाकू आपण आणि विषय खोल करून टाकू. फॅमिली इज कम्प्लीट. ब्लॉग साठी घे. पर्पल पर्पल आणि ग्रीन, हे मध्ये अनमॅच कलर आहे. तुझ्या कलर मॅच नाही होत्या दोघांना. पर्पल पर्पल. अरे आम्ही दोघं पर्पल आहे, ही लक्ष्मी. ओके. या आमच्या परीचा फेस बघा, भरभरून बघा आणि भरभरून आशीर्वाद द्या आमच्या परीला. नजर लावू नका फक्त तुम्ही, नो नजर. तर फ्रेंड्स, शूट चालू होतं, पण परीला लागली भूक. तर आता तिथं दूध पिऊन झाल्यानंतर परत आपण रील वगैरे काढू, बघू कसं जमतंय. आता तुम्हाला तर परी दिसलेलीच आहे. परी इकडे पप्पांबरोबर खेळते. तर परीच्या तोंडात लाडू बसेल. लाडू पाठवून द्या सगळ्यांनी आता परीला. कुठला लाडू खायचा तू तुला? बरे 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 बरे. आता मी पण काही अशी रेडी झाली. ह्यांनी असं घातलंय, तिचा ड्रेस अनमॅचिंग झाला आहे कारण ही आमची लक्ष्मी म्हणून हिने ग्रीन घातलाय. चला आता मी चहा ठेवते. चहा ठेवते. मम्मी पप्पा बिचारे आले, याचा उपवास आहे, आवरून घेते. तर झालंय. आजीची क्युरिओसिटी, आजीला काळजी म्हणून आजी आता नजर उतरवते. बघा हिचं वरड ना, बघा बघा हे जे याचं ओरडणं चालू आहे. आता आई मम्मी नजर काढली. मी इकडे चहा ठेवलाय सगळ्यांसाठी. या आता परीचा तुमच्या आवाज आहे. झोप आले म्हणून रडत होती. आता हिचं बघा काय झालं. झोप उडाली. तर फ्रेंड्स, ही रडून रडून बघा कशी झोपली. तुम्हाला बघायचं असतं ना, बघा अशी होठ खाऊन झोपले बघा. आणि हा तो रुमाल आहे तिचा, जे रुमाल ती तोंडापाशी ठेवते आणि तो ठेवूनच झोपते. अशी झोपतच नाही ती. अरे अरे अरे.
तर फ्रेंड्स आता जस्ट आपले रील्स वगैरे काढून झालेत. रील काय एकच रील काढले सायलीने आणि हिला लागले भूक जोरात आणि त्यात आम्ही सगळ्यांनी चेंज केलंय, सगळं इकडंच पसारा टाकलाय. तर चेंज वगैरे करून घेतलंय कारण की हिला लागले जोरात भूक आणि हिची भूक आता पहिले आम्हाला हे करावं लागेल, पहिले तिच्या पोटात पाण्याचं बघावं लागेल, मग बाकी आमचं. तर तुम्हाला आमची परी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून काय सजेशन्स असतील आमच्या परीला खूप सारे आशीर्वाद द्या. हो आणि आमच्या परीला पण खूप सारे आशीर्वाद द्या. तर हा ब्लॉग आपण इथेच संपवू. इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक करायला विसरू नका, तुमचे सजेशन्स कमेंट करा आणि मित्रांसोबत आमच्या व्हिडिओ शेअर करा. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.